नमस्कार मंडळी, मी आकांक्षा तुमचं स्वागत करते कवितेच्या विश्वात या माझ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आधीच्या काळात किती मस्त होतं ना। जंगलात राहायचो, गरजे इतक्याच गोष्टी निसर्गातून घ्यायचो, निसर्गाचे नियम पाळायचो। बदल ही काळाची गरज आहे, पण हा बदल आजकाल इतका होत आहे की कळत नकळतपणे आपण या पर्यावरणाची हानी करत आहोत आणि म्हणूनच क्लायमेट चेंज म्हणजेच हवामानातील बदल यासारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। सध्या गरज आहे ती जागं होण्याची आणि म्हणूनच आपल्या कवितेचा आजचा विषय आहे, अरे माणसा जरा जागा हो। चला तर सुरुवात करूया आपल्या कवितेला। अरे माणसा वेड लागल्यासारखा धावू नको, अरे माणसा वेड लागल्यासारखा धावू नको, विकासाच्या नावाखाली प्रदूषण करू नको। नदी ही माता असते, विसरत चाललायस तू आजकाल, नदी ही माता असते, विसरत चाललायस तू आजकाल, साचलाय तिच्या पोटामध्ये प्लास्टिकचा गाळ। असा तू वेंधळ्यासारखा वागू नको, असा तू वेंधळ्यासारखा वाळगू नको, अरे माणसा जरा जागा हो। दुष्काळ पडला पूर आला की शिव्याशाप देतोस तू निसर्गाला, दुष्काळ पडला पूर आला की शिव्याशाप देतोस तू निसर्गाला, गरज पडल्यावर निसर्गच येतो ना रे मदतीला। जन्माला आल्यावर घेतलास तू पहिला श्वास, जन्माला आल्यावर घेतलास तू पहिला श्वास, निसर्गच देतो ना रे पोट भरण्यासाठी घास। असा वेंधळ्यासारखा तू करू नको, असा वेंधळ्यासारखा तू वागू नको, अरे माणसा जरा जागा हो। जंगले तोडली आहेस तू खूप, जंगले तोडली आहेस तू खूप, त्याचमुळे बदलले आहे आज निसर्गाचे रूप। कारखान्याचा माज कोणाला दाखवतोस, कारखान्याचा माज कोणाला दाखवतोस, कच्चा माल तर निसर्गातीलच वापरतोस। पावसाळ्यात पडत आहे ऊन तर उन्हाळ्यात पडत आहे पाऊस, पावसाळ्यात पडत आहे ऊन तर उन्हाळ्यात पडत आहे पाऊस, गरज नसतानाही वाहनांचा वापर तू नको ना रे करूस। असा वेंधळ्यासारखा तू वागू नको, अरे माणसा जरा जागा हो, अरे माणसा जरा जागा हो। मंडळी, कविता आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्याकडून जास्त प्रमाणात प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या। धन्यवाद।